वाळू तस्करी प्रकरणात प्रशासन ॲक्शन मोडवर, कामात कुचराई करणाऱ्या महसूल अधिकारी पाठवणाऱ्या सक्तीच्या रजेवर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा। तहसीलदार मुंडलोड प्रकरण झाल्यावर जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी बुधवारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांची बैठक घेत चांगलीच कान उघडणी केली। कामात कुचराई करणाऱ्या उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलाय। वाळू तस्करीमध्ये वाळू माफिया, महसूल आणि पोलीस प्रशासनाची मिलीभगत असल्याचं सांगत यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिले होते। महसूल मंत्र्यांच्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांची बैठक घेतली। बैठकीत गौण खनिज उत्खनन, वसुली, अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक याबाबत आढावा घेण्यात आला। यामध्ये अनेक अधिकाऱ्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचं दिसून आल्यानं त्यांची कान उघडणी केली। कर्तव्यात कसून करणाऱ्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा इशारा त्यांनी दिला। अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे वाळू माफियांची मुजोरी वाढली आहे, ही मुजोरी मोडून काढा असंही सांगितलं। यापुढे अवैध गौण खनिजांबाबत कारवाई करताना स्थानिक पोलीस विभागाशी समन्वय साधावा, त्यांची मदत घेऊन कारवाई करावी। प्रत्येक तालुक्यात संयुक्त पथक स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिलेत। जे पोलीस अधिकारी सहकार्य करणार नाहीत त्यांचा अहवाल तात्काळ सादर करावा असंही सांगितलं। अवैध गौण खनिजचं उत्खनन होत असलेल्या भागातील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडून कारवाईबाबतचे अहवाल सादर करण्याचंही स्वामी यांनी सांगितलं। जे अहवाल समाधानकारक नाही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा असे निर्देशही त्यांनी दिलेत। दरम्यान सिल्लोड परिसरात ट्रॅक्टरवर कारवाई करण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांचं वाहन जाळल्याची घटना तहसीलदार मुंडलोड यांच्या प्रकरणानंतर घडली आहे। याबरोबरच अवैध गौण खनिजचं उत्खनन आणि वाहतूक करणारी अनेक वाहनं महसूल प्रशासनानं पकडून कारवाईसाठी तहसील कार्यालय परिसरात लावली होती। परंतु वर्षभरात 20 पेक्षा अधिक वाहनं तहसील कार्यालयातून चोरण्यात आली। अशी वाहनं चोरणाऱ्या संबंधितांना लवकरच अटक केली जाईल, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी महसूल मंत्र्यांच्या बैठकीत सांगितलंय।